नमस्कार मित्रांनो. मी प्राध्यापक डॉक्टर सोनावले राजेंद्र रघुनाथ, इतिहास विभाग प्रमुख, ASC कॉलेज रामानंद नगर. आज आपण BA भाग 3 पेपर नंबर 8 मधील मध्ययुगीन भारताच्या राजकीय इतिहासातील प्रकरण 3 मधील प्रमुख मुघल बादशाह सम्राट अकबर याचा आपण अभ्यास करणार आहोत. सम्राट अकबराचा कालखंड आहे 1542 ते 1605. हमीदा बानू व हुमायून यांच्या पोटी 15 ऑक्टोबर 1542 रोजी अमरकोट येथे अकबराचा जन्म झाला. त्याचे पूर्ण नाव जलालुद्दीन मोहम्मद अकबर असे होय. याने आपल्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आपले मुघल साम्राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. त्यानं जे आपलं कार्य केलं त्यामध्ये उत्तर भारत विषयक धोरण राबवत असताना 1561 मध्ये त्याने मावळा त्याचबरोबर माळवा काबीज केलेला दिसतो. 1561 मध्ये चुनारगड व जोधपूर जिंकलेले आहे. 1564 मध्ये गोंडवनची प्राप्ती केलेली आहे. याशिवाय 1567 ते 1599 या काळामध्ये अकबरानं राजपूत विषयक धोरण राबवलेलं आहे. 1569 मध्ये रणथंबोरचा विजय निर्माण करून आपल्या साम्राज्यामध्ये प्रादेशिक भर टाकण्याचा प्रयत्न केला. 1569 मध्ये बिकानेर व जैसलमेर जिंकलेले आहे. याशिवाय 1572 मध्ये गुजरातची प्राप्ती केलेली आहे. 1574 ते 1576 या काळामध्ये बिहार व बंगालची त्याने प्रदेश मिळवलेले दिसतात. 1581 मध्ये काबूलचा विजय मिळवून त्यांना आपल्या साम्राज्यामध्ये भर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1586 ते 1591 या काळामध्ये काश्मीर व सिंधची प्राप्ती करून आपलं साम्राज्य विस्तार केलेला दिसतोय. 1590 ते 1592 या काळामध्ये ओरिसाची जिंकणे त्यानं आपली साम्राज्याची विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1595 मध्ये बलुचिस्तान व कंदाहार जिंकलेले आहे. उत्तर भारताबरोबरच त्यानं दक्षिण भारत विषयक धोरण राबवलेलं आहे. यामध्ये 1595 ते 1600 या काळामध्ये अहमदनगरच्या निजामशाहीबरोबर संघर्ष करून त्यानं आपला साम्राज्य विस्तार केलेला आहे. 1600 मध्ये त्यानं खानदेशचा प्रदेश काबीज केलेला आहे. तसेच अकबरानं आपल्या महसूल विषयक धोरणामध्ये पोलाद, परवती, चाचर, बंजर अशा माध्यमातून त्यानं आपला एक चांगल्या पद्धतीचा प्रशासनाचा भाग निर्माण केलेला आहे. लष्करी प्रशासनामध्ये त्यानं आपलं एक चांगलं धोरण राबवत असताना त्यानं मनसबदारी पद्धतीचं त्यानं लष्कर निर्माण केलं होतं. त्याचबरोबर दाखिली सेना, अहिंदी सेना, स्थायी सेना, घोडदळ, पायदळ, हातीदळ, तोफखाना, आरमार यांचीही त्यानं निर्मिती केली होती. त्यानं आपलं धार्मिक धोरण राबवत असताना 1582 मध्ये त्याने दीन-ए-इलाही किंवा दीन-ए-इलाही नावाचा त्यानं धर्म स्थापन केलेला आहे. या दीन-ए-इलाहीच्या धर्माची वैशिष्ट्य जर पाहिले तर दीन-ए-इलाहीचा जो संस्थापक आहे तो स्वतः अकबर आहे. हा धर्म एक प्रकारचा तौलनिक धर्म म्हणून त्याकडं पाहिलं जातं. या धर्माच्या बाबतीमध्ये त्याच्या अनुयायांनी फारसा प्रचार आणि प्रसार केलेला दिसत नाही. त्याचबरोबर या धर्माच्या बाबतीत त्यांनी सोयी सवलती दिलेल्या नव्हत्या. एकमेकांना भेटताना अल्लाहू अकबर अशा म्हणण्याची एक प्रथा होती. तसेच अकबराला भेटवस्तू देण्याची एक पद्धतही आपल्याला दिसून येते. अकबराच्या मृत्यूनंतर दीन-ए-इलाही हा धर्म संपलेला दिसतोय. दीन-ए-इलाही धर्माची तत्त्वे किंवा आचारसंहिता जर आपण अभ्यासली तर आपल्याला दिसेल की सभासदांनी एकमेकांना भेटताना अल्लाहू अकबर असे म्हणण्याची प्रथा होती. सूर्य व अग्नीची उपासना करावी असंही त्यानं आपल्या ह्या धर्मामध्ये आचरणामध्ये त्यानं सांगितलेलं आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा पद्धतीनं या धर्माची प्रार्थना करावी. अकबरासमोर सर्वांनी नतमस्तक व्हावे. त्याचबरोबर रविवार दिवस हा पवित्र मानावा. 16व्या वर्षी मुलाचं लग्न करावं तर 14व्या वर्षी मुलीचं लग्न करावं. मांसाहार करू नये. दानधर्म करावा. उदारता, क्षमाशीलता व परोपकारी असावे. सर्व धर्माशी सर्वांनी सौजन्याने वागावे. संपत्ती,
जीवनदान, प्रतिष्ठा, धर्मज्ञान व अन्य गोष्टी अर्पण कराव्या. दीन इलाहीच्या धर्माच्या अपयशाची जर कारणं पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल की ध्येय धोरणे ही काळाच्या पुढील होती. तत्त्वज्ञान हे सर्वसामान्यांना समजलेले दिसत नाही. नवा धर्म आहे असे लोकांना वाटलेले नाही. याशिवाय प्रचार व प्रचारासाठी कोणतेही साधन वापरलेले दिसत नाही. आपल्या अनुयायांना त्यांनी सोयी आणि सवलती दिलेल्या नव्हत्या. या धर्माच्या अनुयायांनी कट्टर अशा सुन्नीपंथीय लोकांचा त्याच्यामध्ये समावेश असल्याचे दिसून येते. जुना धर्म या अनुयायांनी सोडलेला नाही. नवीन धर्म स्वीकारलेला नाही. या धर्माची काही हजारामध्येच सभासद संख्या आपल्याला दिसून येते. त्याचमध्ये हिंदूंची संख्या ही थोडीफार होती. उलेमा वर्ग हा यामध्ये नारेज असलेला आपल्याला दिसून येतोय. मांसाहार करू नये अशा पद्धतीचं या धर्माचं एक आचरण होतं. अबुल फजलच्या मृत्यूनंतर धर्माचा आपल्याला शेवट झाले दिसून येते. अकबरानं आपल्या कारकिर्दीमध्ये इतर धर्माशी संबंध निर्माण करीत असताना हिंदू धर्माशी सुद्धा त्यानं अतिशय चांगल्या पद्धतीचा संबंध निर्माण करून आपला एक चांगला साम्राज्य विस्तार करण्याचा हिंदू धर्माच्या अनुयायांच्याकडून त्यानं प्रयत्न केला दिसून येते. शीख धर्माच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यानं तशाच पद्धतीचं आपलं धोरण राबवलेलं आहे. शीख प्रमाणेच ख्रिश्चन, जैन, फारशी, इस्लाम याही पद्धतीच्या धर्मीयांचा त्यानं आधार घेऊन आपला राज्यविस्तार केला दिसून येते. अकबराचं मूल्यमापन करत असताना आपल्याला असं लक्षात येते की अकबर हा एक थोर साम्राज्याचा निर्माता होता. एक मुत्सद्दी राजकारता म्हणूनही त्याच्याकडं पाहिलं जातं. त्याचबरोबर कुशल सेनापती म्हणून त्याच्या अंगी एक चांगलं कर्तृत्व दिसून येते. सर्वात महत्त्वाचं एक श्रेष्ठ प्रशासक म्हणून त्याच्या अंगी गुण होता. सर्व धर्म समभाव अशा पद्धतीचा, धर्मसहिष्णू पद्धतीचा एक सम्राट म्हणूनही तो होता. याशिवाय न्यायप्रिय सम्राट, विद्याप्रेमी सम्राट, कलाप्रेमी सम्राट म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. थोडक्यात अकबर हा एक मुघल कालखंडातील एक महत्त्वाचा सम्राट, बादशाह होऊन गेलेला आहे. अशा ह्या बादशाहाची मध्ययुगीन काळामध्ये एक फार महत्त्वाची ख्याती आपल्याला असले दिसून येते. धन्यवाद.